हाय हॅलो गुड मॉर्निंग. श्वेताजित ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आजचं मॉर्निंग रुटीन, तर माझे डेली रुटीन जे काही असते ना ते मी शेअर करणार आहे. तर बरेच दिवस झाले आम्ही बिझनेस चालू केल्यामुळे कसं मला पण गुरंढोरांचं बघावं लागतं. तर पहिले पण मी बघायची, पण एवढं नव्हती. ते असायचे त्यावेळेस ते बाहेरचं सर्व हँडल करायचं. पण आता मला लवकर ते उठतात 3-4 वाजता, मग मला पण उठावं लागतं आणि मग तिथून माझा डेली रुटीन दिवसाचं काम चालू होतं. आणि त्याच्यानंतर मग आज तुम्हाला दाखवणार आहे ज्या मी गोष्टी दाखवत नव्हती. तर मी खूप म्हणजे काम बोलतात ना, म्हणजे कसं न्यायचं तिथं गोठ्यात आमची गुरंढोरं वगैरे असतात, त्यामुळे कॅमेरा वगैरे सेटअप करताना प्रॉब्लेम येऊ शकतं. माझ्यासोबत कसं व्हिडिओ वगैरे काढायला कोणी नसतं, त्यामुळे मग आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझं डेली रुटीन कसं. याच्यासाठी ब्लॉग थंडी खूप म्हणजे खूप आमच्याकडे, तर आणि तुमच्याकडे पण असणारच आहे. खूप थंडी आहे आज, आणि 4-5 दिवस झाले थंडी एवढी आहे की बोलून सर नाही. आणि तरी पण ते लवकर उठतात, म्हणजे लवकर जायला लागतं त्यांना, त्यामुळे मला पण उठायला लागतं. तर आज उठून मी बरीचशी कामं केली. तरी 4-4:30ला उठलो आणि त्याच्यानंतर मग सर्व कामं आवरून घेतली पटापट. तर महत्त्वाचं म्हणजे रूम आहे ना, रूममध्ये भरपूर आपण बोलतोय कागदपत्रे खेळणी वगैरे ते सर्व असा पसारा होता. तर मग ते सर्व आवरलं आणि आता एवढी रूम छान वाटते ना, की एकदम बोलतात ना घरातला पसारा आणि मनातला पसारा कमी झाला की मोकळं वाटतं तसंच. तर मी दाखवते म्हणजे काय काय चेंज केले रूममध्ये. तर जो काही वर पसारा ठेवला होता मी, खूप सारा पसारा होता, तर मग ते सर्व आता मोकळं करून ठेवले, कारण का बरेच होतं ते टाकायचं होतं. आणि इकडे हा सर्व पसारा असं दिसत होतं समोर, तर इकडला पसारा सर्व त्या साईडला घेऊन ठेवले. त्यामुळे कसं वाटते रूम आहे ना ते एकदम मोकळे वाटते. तर थोडे दिवसानंतर आणखीन रूम चेंज होणार आहे, कारण का खॉट आणि ड्रेसिंग टेबल ज्यावेळेस येईल ना त्यावेळेस हा सर्व पसारा आहे ना तो पण सर्व जाणार आहे. त्यामुळे आणखीन खूप छान वाटणार आहे रूम. आणि राधाकृष्णाचे ते फोटो ऑनलाईन मागवले, ते पण लावायचे. तर आता बघूया ह्यांना जेव्हा टाईम भेटेल त्यावेळेस. फॅन आमचा बंद पडला काय कारण असतो. तर बाकीचं किचनमध्ये तर सर्व आवरलं आहे, रात्रीच आवरलेलं असते सर्व. पण आता ते जाताना चहा नाश्ता वगैरे झाल्यामध्ये भांडी वगैरे निघालीत, ते थोडी आवरायचे आहेत. आणि खूप थंडी असल्यामुळे ना चहाची तर आठवण येतेच, खूप आठवण येते चहाची. कारण का एवढी थंडी आहे ना त्याच्यामध्ये काही सुचत नाही, चहा घेतल्याशिवाय कामच नाही. तर आंघोळ वगैरे आता झालेली आहे माझे, सर्व आवरून पण झालेलं आहे, झाडलोट वगैरे. तर मी आज फरशी पण लवकर पुसून घेतली, कारण का टायमिंग पण होतं माझ्याकडं, लवकर उठले होते त्यामुळे टायमिंग पण होतं. त्यामुळे मग पटापट सर्व कामं करून घेतली. आणि अजून आता गोठ्यातली कामं करायची असतात, त्यामुळे घरातलं निम्मं काम आवरलं ना मग बाहेरचं करायला काय वाटत नाही. तर आता चहा घेणार आहे या सर्वांनी चहा प्यायला. आणि जे कोणी काय मी बोलत असते ब्लॅक टी लवर आहेत त्याने नक्की या चहा प्यायला. त्याच्यानंतर आवरायचं होतं स्वयंपाक, तर तयारी करणार होते भाजीची, कारण का बाहेर जायचं होतं. गोठ्यामध्ये मी कोणती कामे करते तर हे बघायचं असेल ना तुम्हाला तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि असं नाही की व्हिडिओमध्ये दाखवायचं आहे म्हणून, तर कसं आहे माहिती आहे का, कॅमेरामॅन सोबत कोण नसते ना शूट वगैरे करायला, त्यामुळे या गोष्टी मी शूट करत नव्हती. बरेच ताईंच्या कमेंटसुद्धा होत्या की ताई तू डेली रुटीन ब्लॉग तुझे टाकत जा, आम्हाला आवडतात. तर नक्कीच मी प्रयत्न करणार आहे. तर आज काय केलं, स्टँड नेलं मी, म्हणजे असं प्लॅनिंगच केलं होतं की जर गेले तर मग स्टँड घेऊन जायचं, गोट्यामध्ये जे काही आपण कामं करतो ते दाखवायचं. तर खरंच मी शिकले, म्हणजे पहिले नव्हते मला ही कामं येतं सर्व गुरंढोरांची, तर लग्न झाल्यानंतर सर्व गोष्टी शिकले मी हळूहळू. तर आज भाजी करणार आहे, शिमला बटाटा आणि वांगा मिक्स भाजी करणार आहे, कारण का कालच वांग्याचं कालवण केलं होतं आणि शिमला कशी आवडीने कोण खात नाही, त्यामुळे आज बोले सुकी भाजी करायची मिक्स. तर आता बघूया कोण आवडीने खाते की नाही काय माहीत नाही, पण बनवते, कारण का भाजीला काहीच नव्हतं असं आमटी वगैरे करण्यासारखं. तर आता बघूया काय होते. आता जाणार आहे धारा काढायला. तर भाजी ठेवली शिजत, कारण का येईपर्यंत शिजत टायमर लावून ठेवले, म्हणजे टायमावरती बनवी. त्याच्यानंतर चिरून वगैरे भाजी वगैरे ठेवली, आता आल्यानंतर परत फोडणी द्यायची. तर चला आता धार काढूया, कारण का टायमिंग झाले धारेचं.
आणि रसगुल्ले त्याने आणलेले, पण अजिबात चांगलं नाही बरं का, अजिबात घेऊ नका, तुम्हाला डबा दाखवतो. थर्ड क्लास क्वालिटी, थर्ड क्लास, अजिबात चांगले नाही, घेऊ नका, पैसा वेस्ट करा. दाखवते. तर छोटा वासरू गाय वगैरे बांधले होते, त्यामुळे कॅमेरा ठेवला एकीकडं. आणि मग आता बोलू बघूया, शूट करायला कोण नसतं त्यामुळे. पण माझी एक व्हिडिओ होती धार म्हणजे काढताना, तर खूप व्हायरल झाली ती. तर म्हणजे खरंच मला पहिले येत नव्हतं, मला भीती पण वाटायची, कारण का अजून पण भीती वाटायची. गायची शेपेट बोलतात ना, लय जोरात लागतं. तर म्हशीची त्याच्यापेक्षा, तर म्हशीची धार वगैरे मी काढत नाही, पण गायची काढते, कारण का आता ते त्यांना टाईम नसतं, त्यामुळे मग मला सर्व गुरं म्हणजे मला पण लक्ष द्यावं लागतं. तर आम्ही आहे, माझे सासरे आहेत ते समोर बसलेत. आणि मग रोज आमचं रुटीन असतं असं, उठल्यानंतर आवरलं का मग धारा काढायला जायचं, आणि पटापट आवरलं की मग परत घरातली कामं, आणि त्याच्यानंतर शॉर्ट व्हिडिओ वगैरे. तर सर्व कामं करून दादांनो ताईंनो व्हिडिओ करत असते. तर खूप सारं सपोर्ट करा सर्वांनी जास्तीत जास्त श्वेताचित ब्लॉगला. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर कमेंटसुद्धा करा. तर पहिले मला धार पण काढता येत नव्हते, तर याला धार असं बोलतात बरं का, काही यांना माहीत असेल नसेल तर. धार काढणे म्हणजे दूध काढणे. तर मग ते आता धारा काढायला लागतात, त्यामुळे रोजची आता सवय झाली, त्यामुळे फास्ट जमायला लागल्यात धारा वगैरे. तर कोणी शेतकरी बंधू ताई वगैरे असतील तर त्यांनी पण नक्की कमेंट करा, आणि तुम्ही वगैरे धारा वगैरे काढता की नाही नक्की सांगा. तर आता चालले, आता रोजचंच रुटीनचे शेतकरी आहेत ना, ज्यांच्याकडे गाई गुरंढोरं आहेत ना दुधाची, तर त्यांना काढावेच लागतात. आणि आता मशिनी पण आल्यात, पण आमच्याकडं एक दोन गायांच्या काढायला लागतात, त्यामुळे मशीन आहे पण बंद पडली ती. तर एवढे काही म्हणजे उपयोग होत नाही. जर खूप असतील ना गाई वगैरे तर बरं पडतं मशिनीचं. त्याच्यानंतर गाईंना भरडा पण ठेवायचा होता. तर कसं आहे, लागलंच बाहेरची पण कामे लगेच करून घेते, कारण मग घरात गेल्यानंतर आपली घरातली कामे आपल्याला उरकत नसतात, त्यामुळे बाहेरची कामे पहिले आवरते आणि मग घरात जाते. तर आता सर्व गाईंना भरडा ठेवणार आहे, गोली भरडायला बोलतात, गोली. तर बघूया मार्तंडनी भरडा खाल्लाय की नाही, कारण खाईत नाही ते. बाकीच्यानं ठेवलाय सर्वांनी भरडा. थंडीला थंडी बेकार. तर आमची लक्ष्मी पण खायला लागली. लक्ष्मी राहिली होती ठेवायची भरडा, तिला खायला लागली. आजारी गेली होती, आता झाले व्यवस्थित. आणि ही देशी पाडी, तिची शिंगा डेंजर होती, त्याला कापली. खाईत नाही मार्तंड खाईत नाही. अर्जुन बसलाय, आमचा मार्तंड आहे.
थंडी आहे, थंडी केसरी घालायला लागली केस खायला लागले, नाहीतर खात नाही, लक्ष ठेवायला लागतं त्याकडं. खूप थंडी आहे, खूप म्हणजे खूप प्रचंड. पाण्यात हात घालू वाटत नाही थंडी. तर ही कामं असतात सकाळची. आता घरातली कामं आवरायची आहेत, त्याच्यानंतर मग व्हिडिओ वगैरे. तर सरप्राईज फ्रीजमध्ये होता, नाही रुद्रासाठी होता आहे, पप्पा नाही रुद्राला लय आवडतं, नाही मला पण लय आवडतं. आणि एवढी थंडी जे सर्दी होणार आहे, सर्दी बाहेरून जाऊन आलो ना चालू. तर भाजी बनवणार आहे मी. तर रुद्राची आज स्कूल 12 वाजता होता, त्यामुळे मला काय निवांत होती तशी बघायला गेल्यानंतर. तर तरी पण कसं जेवणाचं थोडंफार निम्मं आवरलं तरी मग नंतर गडबड होत नाही, त्यामुळे आता भाजी पण लगेच फोडणी मारून घेणार होती. कारण का बाकीची 50% तयारी करून ठेवली ना, त्याच्यानंतर फोडणी मारायला काही नाही, लगेच शिजून जातं. आणि माझं कसं इंडक्शनवर मी सर्व भाजी वगैरे पहिले शिजवून घेते, त्याच्यानंतर काय फोडणी दिली की लगेच 5 मिनिटात आपली भाजी कोणती असो लगेच शिजते. तर इंडक्शनमुळे माझं 50% काम म्हणजे तिकडं गॅस बचत बोलतात ना, तर तसं काम चालू आहे. आणि खरंच खूप फास्ट होतं दोन्हीकडं कामं चालू असल्यामुळे. तर आता कूट टाकले आणि थोडं मोठं भाजी चिरली होती ना, तर ते आता मस्त शिजलं आहे, त्यामुळे त्यांना आता मग मिक्स करून असं एकजीव करणार आहे. आणि कूट तुमच्या याने टाकू शकता. तर भाजी सुकी करणार आहे ना, त्यामुळे थोडंच कूट टाकणार आहे त्याच्यामध्ये. आणि अशा प्रकारे माझी भाजीसुद्धा तयार झालेली आहे. तर आजचा डेली रुटीनचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि फास्टमध्ये आता भांडी वगैरे सर्व घासून घेणार आहे. फास्ट म्हणजे स्लो आहे, पण ते तुम्हाला मी एडिटिंग करताना फास्ट केले व्हिडिओ, कारण का बाग खूप मोठी होते मग परत, कारण का व्हिडिओ काढायला सोबत कोण नसतं, त्यामुळे कॅमेरा कंटिन्यू चालू ठेवायला लागतं.
तर इथे आता किचन ओटा मी पूर्ण क्लीन केले मस्त. इथेच ब्लॉग मी एंड करणार आहे. झाले आवरले आता बाकीची कामं राहिली थोडीफार, तर ते पण आवरून घ्यायची. तर लवकर उठल्याचा फायदा खरंच खूप असते. आणि बऱ्याच म्हणजे एवढं असं भारी वाटते ना मला, मी रूम आज क्लीन केली त्याच्याबद्दल. तर किचनचं तर आता क्लीन आपलं झालेलं आहे. तर भात वगैरे चपाती करायची नंतर थोड्या वेळाने, आणि दूध ठेवलं आहे मशीनवर. तर चला बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉग. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा.